Welcome to Exam Cracker Maths. Get ready to supercharge your scores. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे महाटीईटी 2026 ची परीक्षा आपली जून महिन्यामध्ये आहे आणि आपण आपल्या चॅनलवरती गणित या विषयाची तयारी करतोय महाटीईटी साठी पेपर 1 आणि पेपर 2. तर आज मी तुम्हाला गणित पेपर 2 साठी म्हणजे महाटीईटी पेपर 2 गणित साठी काही महत्त्वाचे टॉपिक सांगतोय की ज्यांच्यातून तुम्ही जर अभ्यास सुरू केला तर तुम्हाला ते जे महाटीईटी मध्ये प्रश्न आहेत गणिताचे प्रश्न क्रमांक 91 पासून ते 120 पर्यंत जे 30 प्रश्न आहेत हे तुम्हाला सोपे जातील, तुम्हाला सोडवायला जमेल. चला सुरू करूया, जरा टाइमपास नाही करूया. बघा काय काय महत्वाचं आहे. तर पहिला आहे क्षेत्रफळ, पृष्ठफळ आणि घनफळ. इथं जरा मागे पुढे झालंय. क्षेत्रफळ, पृष्ठफळ आणि घनफळ याच्यावरती 2 ते 3 प्रश्न दरवेळेस असतात आणि याची तुम्ही पूर्ण तयारी 8वी 9वी आणि 10वीच्या पुस्तकातून करू शकता. सगळे तुम्हाला सूत्र मिळतील, सगळे प्रश्न मिळतील, तुम्ही त्यातनं अभ्यास करून तुमचं बेसिक तिथे पक्क होऊन जाईल. पुढे आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. आता सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे तुम्ही लहान इयत्तांमध्ये शिकताय. सरळ व्याज तुम्हाला माहिती आहे PNR चे 100, चक्रवाढ व्याजचं पण एक वेगळं सूत्र आहे. त्याच्यावरती जितके पुस्तक 8वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला गणित मिळतील तुम्ही ह्या 2 टॉपिक वरती गणित करून ठेवायचे. त्यानंतर समचलन आणि व्यस्त चलन 8वी मध्ये आहे, याच्यावरती पण एखादा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. बघा 3 टॉपिक मी सांगितले, क्षेत्रफळ, घनफळ आणि पृष्ठफळ, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, समचलन आणि व्यस्त चलन याच्यावरती प्रश्न येतात, याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा आपला टॉपिक असणार आहे आलेख. आलेखावरती प्रश्न असतात, आलेखावरती 2 किंवा 3 प्रश्न असतात. आलेख दिला जातो आणि त्या आलेखावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तुम्हाला असे प्रश्न हवे असतील तर 8वी 9वी आणि 10वीच्या पुस्तकामध्ये हे प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत, आलेखावर आधारित प्रश्न. त्यानंतर पुढे आहे मसावी आणि लसावी. तुम्ही छोट्या इयत्तांमध्ये मसावी कसा काढायचा, लसावी कसा काढायचा हे शिकू शकता किंवा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे मसावी लसावी काढण्याचा सोप्या ट्रिकने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला हे पण टॉपिक तयार करून ठेवायचे. त्यानंतर 8वीच्या पुस्तकातलं घातांकाचे नियम हे तुम्हाला करायचंय. त्यात सगळे नियम आहेत आणि तुम्हाला खूप सारे प्रश्न पण मिळतील आणि त्या आधारित प्रश्न परीक्षेला येतात. त्यामुळे घातांकाचे नियम हा महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर वर्तुळाचे गुणधर्म. वर्तुळाचे गुणधर्म तुम्हाला 8वी 9वी 10वीच्या पुस्तकात मिळतील आणि याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न येतात, महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर त्रिकोण आणि चौकोनाचे प्रकार आणि गुणधर्म 9वीच्या पुस्तकात तुम्हाला मिळतील. त्रिकोणाचे प्रकार, चौकोनाचे प्रकार आणि त्यांचे गुणधर्म मिळतील आणि त्याच्यावर आधारित प्रश्न पण मिळतील आणि खूप सारे प्रश्न याचे परीक्षेला येतात. त्यानंतर शेवटचे 2 टॉपिक बघा, एक आहे एक सामायिक समीकरण, दुसरा आहे वर्ग समीकरणे. 9वी 10वीच्या पुस्तकात आहेत. एक सामायिक समीकरणावरती खूप सारे गणित येतात. एक सामायिक समीकरण म्हणजे रेषीय समीकरण, याच्यावर खूप सारे गणित परीक्षेला आलेले आहेत आणि वर्ग समीकरणावरती पण प्रश्न आलेले आहेत. तर त्यामुळे तुम्हाला हे 2 टॉपिक पण करायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला महाटीईटी 2026 पेपर 2 साठी हे 10 टॉपिक करायचे आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांना, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल.